रघुपति की जय बोले लक्ष्मण राम सिया का हो अभिनंदन। अंजन पुत्र पड़े चरण में राम सिया जपते तन मन। मंगल भवन अमंगल हारी कृपहु सुदर्शन अचर विहारी। राम सिया राम जय जय राम। 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 मेरे तन मन धड़कन में सिया राम राम है। मन मंदिर के दर्पण में सिया राम राम है। लेकटाऊन सांस्कृतिक समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात मी शीतल बहाडकर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते। 2018 पासून सोसायटीमध्ये श्री रामायणावर आधारित सुलभ कथाकथनाचा कार्यक्रम सौ पोटाबत्ती काकू यांच्यातर्फे सुरू झाला। यावर्षी 22 जानेवारी अयोध्या येथे भव्य राम मंदिरात श्री रामलल्ला विराजमान झाले आणि त्यानिमित्त आज आपण 22 तारखेलाच इथे पुन्हा कार्यक्रम घेत आहोत। हे या कार्यक्रमाचे श्री रामायणाच्या कथाकथनाचे 5वे वर्ष। ज्याप्रमाणे अयोध्येमध्ये मंदिर प्रतिष्ठापने निमित्त संपूर्ण देशभर उत्सव झाला, त्याप्रमाणे लेकटाऊनमध्ये आपण खूप मोठा उत्सव साजरा केला। आपण सर्व त्यात खूप मनापासून सहभागी झाला होता। त्याकरता समितीच्या वतीने श्री उभय परंगटे आणि सौ प्रिया यांनी भरपूर काम केले। अभय परंगटे हे सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष या पदावर असल्यामुळे संपूर्ण कार्यक्रमाची कार्यभार त्यांनी सांभाळला। श्री अभय व सौ प्रिया यांनी व्यासपीठावर यावे। कौशल्या दशरथ के नंदन राम ललाट पे शोभित चंदन। रघुपति की जय बोले लक्ष्मण राम सिया का हो अभिनंदन। अंजन पुत्र पड़े चरण में राम सिया जपते तन मन। मंगल भवन अमंगल हारी कृपहु सुदर्शन अचर विहारी। राम सिया राम जय जय राम। 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 मेरे तन मन धड़कन में सिया राम राम है। मन मंदिर के दर्पण में सिया राम राम है। तू ही सिया। यापुढे तुम्ही कार्यक्रमाचा आनंद घ्याल। अभय काही मनोगत व्यक्त। खरं तर सगळ्यांचे सत्कार वगैरे आम्ही करत असतो। पहिल्यांदाच प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं तर मलाही ते खूप ऑकवर्ड वाटत होतं, कारण तसा आम्ही लहानच आहे। हां, परंतु काका परत हे जे त्यांची टीम आहे, पोटाबत्ती
काका हे जे रामाचे करत होते आणि त्याच्यात मागच्या वर्षी पण जे आपण रामाच्या राम जन्माला जे केलं आपण त्याचं सगळं श्रेय काही मी घेत नाही आहे, सर्वांचा त्याच्यामध्ये सहभाग होता. परंतु काकांनी त्यांनी जे कार्य केलं त्यांच्यासाठी परत एकदा टाळ्या होत्या, कारण खूपच चांगलं काम आहे त्यांचं. धन्यवाद. धन्यवाद अभय. धन्यवाद प्रिया. पोटाबत्ती काकूंना तर सगळेजण आपण ओळखतोच, तरी थोडक्यात त्यांची ओळख करून देते. सोलापूर येथे कुचन प्रशाला येथे काकू अध्यापनाचं कार्य 2006 पर्यंत करत होत्या. त्यावेळेस अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. पण विशेष म्हणजे नवी दिल्ली येथे राष्ट्रपती श्री शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. निवृत्तीनंतरही त्या स्वस्थ नाही बसल्या. मुलाच्या घरी ऑस्ट्रेलिया येथे मुक्कामी असताना त्यांनी श्री रामायणाच्या कथांवरती आधारित श्री रामचरित हे पुस्तक लिहिले. त्यावर आधारित मेलबर्न येथे प्रवचनही त्यांनी सुरू केली. त्यानंतर भारतात परतल्यावर सोलापूर आणि पुणे येथेही रामायणावर आधारित सुलभ अशा भाषेत कथाकथनाचे कार्यक्रम त्यांनी सुरू केलेले आहेत. त्यांना खंबीर पाठबळ असते ते आपल्याला माहिती आहे. श्री प्रवीण पोटाबत्ती काकांचे पप्पा देखील सोलापूर येथील दयानंद प्रशाला येथून प्राचार्यपदी निवृत्त झालेले आहेत. सोसायटीच्या लेकटाऊन सोसायटीच्या ज्येष्ठ नागरिक संघाचं स्थापनेपासूनचं कार्य पोटाबत्ती काका त्यात सहभागी आहेत. सर्व प्रकारच्या सोसायटीचं आर्टवर्क जे आपण कुठेही प्रिंटेड बोर्ड्स बघतो सोसायटीमध्ये, त्या सगळ्याचं काम काकांच्या हस्तेच झालेलं असतं. कलाकार तर ते आहेच आणि त्यांच्या कलेचा प्रत्यय आपण रोजच घेत असतो. इथे जो बोर्ड लावलेला असतो ज्याच्यावर सुविचार लिहिलेले सुलेखन केलेलं असतं सुविचाराचं, तो बोर्ड बघितल्याशिवाय वाचल्याशिवाय आपल्यापैकी कोणीच पुढे जात नाही, नाही का? तर काकांच्या अशा पाठबळामुळे काकूंचे असे कार्यक्रम जोरात चालू असतात. असं हे कुटुंब सारं शिक्षणाच्या योगदानाच्या कार्यात रंगलेलं आहे. आज 22 मार्च, 22 तारीख म्हटलं ना तरी डोळ्यासमोर उभा राहतो तो 22 जानेवारीचाच दिवस. खरं आहे ना? आणि लेकटाऊनर्स ना तर जास्तीच. अयोध्येत रामजन्मभूमीवरच भव्य अशा मंदिरात श्री रामलल्लाची मूर्ती पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विराजमान झाली. त्यापूर्वी अनेक दिवस संपूर्ण भारतात श्री रामभक्तीचा जणू पूरच आला होता. आपल्या लेकटाऊनमध्येही काही कमी नव्हती बरं का. 21 आणि 22 हे दिवस आपण मोठ्या धडाक्याने साजरे केले. अभूतपूर्व असा आपण सोहळा केला. 21 जानेवारीची पहाट रविवारची उजाडली ती श्रीरामाच्या केसरिया रंगातच. आठवतंय ना सर्वांना? जय श्रीरामच्या प्रचंड जयघोषात मेन गेटवरून शोभायात्रा सुरू झाली. रथामध्ये सजलेले श्रीराम, लक्ष्मण, सीता यांची सानुली रूपे. रथापुढे बाईक रॅली, कार रॅली. सुवासिनींनी पायघड्या घातल्या रांगोळ्यांच्या, फुगड्या खेळल्या, फेर धरले. काय जल्लोष! संपूर्ण लेकटाऊन मधील रस्ते, सगळे रथाचे मार्ग रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या होत्या. फुलांची तोरणे, पताका लावून बिल्डिंग पुढे गुढ्या उभारून अख्खी सोसायटी सजली होती. घराघरात भगवे झेंडे अजूनही आपण बघतोय. दिवे लावले, तोरणं लावली, अशी धमाल सजावट सगळी केली होती. जल्लोषात श्रीरामांची मिरवणूक झाली. सगळ्यांनी खूप आनंदोत्सव साजरा केलात ना? मिरवणुकीनंतर अयोध्येप्रमाणेच येथेही याग झाला. नवकुंडात्मक याग. 51 जोडपी या यागासाठी यजमान म्हणून बसले होते. श्रीरामाच्या सुवर्ण प्रतिमेचे त्यावेळेस इथेच पूजन झाले. त्यानंतर संध्याकाळी महाप्रसादाचे वाटप झाले. 22 जानेवारीला दुपारी अयोध्येमध्ये रामलल्लाची मूर्ती
प्राणप्रतिष्ठा झाली आणि संध्याकाळी सोसायटीत पुन्हा जल्लोष झाला. रामरक्षा पठणाची आवर्तनं झाली, त्यानंतर आरती आणि त्यानंतर मोठा दीपोत्सव झाला आणि सोहळ्याची सांगता झाली. आठवतंय ना सर्वांना? तो दिवस लेकटाऊनमध्ये ज्यांनी साजरा केला, अनुभवला, प्रत्यक्ष अनुभवला, ते जण आजन्म तो दिवस विसरणार नाही. न भूतो न भविष्यती असा आपण सण साजरा केला. अशा या आपल्या उत्सवी लेकटाऊनमध्ये नेहमीच उत्तमोत्तम कार्यक्रम होत असतात. आबालवृद्धांना रामायणाची, आपल्या संस्कृतीची गोडी लाभावी, मुलांना उत्तम संस्कार मिळावेत, या प्रामाणिक उद्देशाने सो पोटाबत्ती काकू आणि त्यांचे कुटुंब या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी येथे करतात. आता यापुढे काकूंची नात अवनी बुरगुल ही रामस्तुती सादर करेल आणि पुढे शंखध्वनीने सुप्रिया कार्यक्रम पुढे घेऊन जात आहे. कौशल्या दशरथ के न आपदां पहन्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं. भूयो भूयो नमाम्यहं. श्रीराम, श्रीरामायण हे मुळात गायत्री स्वरूप आहे. गायत्री मंत्र ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. गायत्री मंत्रामध्ये 24 अक्षर आहेत. गायत्री मंत्रामध्ये 24 अक्षर आहेत. वाल्मिकी ऋषींनी श्री रामायण लिहिले. संस्कृत भाषेत काव्य स्वरूपात आणि 24,000 श्लोक. श्री रामायणाचे 24,000 श्लोक आहेत. प्रत्येक श्लोकाचा आद्य अक्षर घेऊन आणि एकत्र करून आपण वाचल्यास तो संपूर्ण गायत्री मंत्र होतो. 24 अक्षरांचा गायत्री मंत्र होतो. म्हणून श्री रामायण हे परम पवित्र गायत्री स्वरूप आहे. श्री रामायण हे परम पवित्र गायत्री स्वरूपच आहे. तर असं हे रामायण लिहा म्हणून स्वतः ब्रह्मदेव वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात प्रकट झाले आणि त्यांना आदेश दिला की तुमच्या गुरुवर्यांनी तुम्हाला श्रीरामकथा सांगितलेली आहे. रामकथा तुम्ही संस्कृत भाषेत लिहा आणि तुम्ही लिहिलेलं रामकथा जोपर्यंत सूर्य चंद्र आकाशात आहे, जोपर्यंत पर्वत आणि नद्या वाहत आहेत, तोपर्यंत या पृथ्वीवरील सर्व लोकांच्या मनामध्ये श्रीरामायण अगदी पूजनीय असं बसेल. म्हणून श्रीरामायण हे आज फक्त भारतातच नाही तर संपूर्ण पृथ्वीवर, संपूर्ण जगामध्ये श्रीरामायणाचा प्रसार झालेला आहे, प्रचार झालेला आहे. आणि श्रीराम प्रत्येकाला आपलाच वाटतो, कारण श्रीरामायणामध्ये चमत्कार नाही.
श्रीरामायणामध्ये माया नाहीये. श्रीराम हे आत्मानं मानुषम म्हणणे, अहम दशरथात्मजम, मी स्वतः महाराज दशरथांचा पुत्र आहे, मानव आहे असं स्वतःच सांगितलेलं आहे. आणि संपूर्ण रामायणामध्ये प्रत्येक आनंद क्षणी, दुःख क्षणी, सर्वच वेळेला श्रीरामांनी अतिशय धीरोदत्त मनाने सर्व संकटांना आणि सुखदुःखाला सामोरे गेलेले आहेत. आज आपल्या भारतातील कुटुंब व्यवस्था तुम्हाला माहीतच आहे, ढासळलेली आहे. कुटुंब व्यवस्था ढासळलेली आहे. प्रत्येक पालक, अगदी कमीत कमी उत्पन्न असणाऱ्यांना सुद्धा असं वाटतं की माझी मुलं इंग्लिश मिडियमलाच जायला पाहिजे आणि इंग्लिश मिडियममध्ये आपल्या मुलांना आपली संस्कृती का म्हणून शिकवतील. मग अशा प्रकारे आपल्या घरातील आपल्या नातवंडांना श्रीरामकथा, कृष्णकथा, भागवत या गोष्टी परिचयाचेच नाहीये. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे आपल्या शाळांमधून संस्कृत भाषा सुद्धा काढून टाकल्यामुळे संस्कृत सुद्धा येत नाही. ज्या संस्कृत भाषेत आपले संपूर्ण भारतीयांचे संस्कृत भाषेमध्ये ग्रंथ आहेत, ती संपूर्ण ग्रंथ संपदा बाहेरचे लोक, जगातील बाहेरच्या लोकांनी नेलं आणि त्याच्यावर अभ्यास केला. आणि आपण म्हणतो न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. अमक्या परराष्ट्रातील लोकांनी हे मोठं कार्य केलं, रॉकेट सोडलं. अहो, आपल्याला माहीत आहे का, आपल्यामधीलच भारद्वाज ऋषी हे खूप मोठे वैमानिक होते. त्यांनी विमानाचा शोध लावला. त्या काळामध्ये त्रेतायुगातली ही घटना मी तुम्हाला सांगत आहे. पुष्पक विमानही आपल्या जवळ होतं. असं आपण सर्व संपन्न भारतीय, आपले वेद सर्व संपन्न, मग अशा या वेदांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला संस्कृत भाषा शिकणं आवश्यक आहे. आपल्याला आपण स्वतः खूप कमी लेखतो, आपणच आपलं डिग्रेडेशन करून घेतो. तर आपण कुठेही कमी नसून उलट जगापुढे आपण आदर्श आहोत, वंदनीय आहोत. तर हे श्रीरामांनी आपल्या स्वतःच्या कर्तृत्वातून आपल्याला दाखवून दिलेलं आहे. तर अशा या कर्तृत्व संपन्न श्रीराम आणि त्यांची पत्नी सीता आणि त्यांचे पिता दशरथ महाराज यांचं जे कुटुंब आहे, त्या कुटुंबामध्ये बंधुप्रेम, मातृप्रेम, पिताप्रेम आणि मित्रप्रेम या सर्व गोष्टी एकत्र दाखविलेल्या आहे. एवढंच नव्हे, शत्रू सुद्धा कसा असावा आणि शत्रू बरोबर कोणत्या प्रकारे व्यवहार करावे याही गोष्टी श्री रामायणामध्ये दाखवलेल्या आहेत. म्हणून असं हे आदर्श आपल्या सर्वांच्या कुटुंबाशी जवळ असलेलं रामायण सर्व घराघरातून असणं आवश्यक आहे. तर अशा या महान रामायणातील एक घटना, जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी अनेक घटना घडलेल्या आहेत. तर दक्षिण भारतामध्ये कलियुगामध्ये, या कलियुगामध्ये श्रीराम अवतरले वचनपूर्तीसाठी आणि त्यांनी अवतरल्याचा दाखला आपल्याला मिळालेला आहे, दाखवलेला आहे. ती कथा अशी की दक्षिण भारतात भद्राचलम नावाचं एक तीर्थक्षेत्र
तीर्थक्षेत्र आहे. त्या तीर्थक्षेत्रामध्ये श्री सीतारामस्वामी यांचं मंदिर आहे. ज्या वेळेला श्रीरामप्रभू लक्ष्मणासह सीतेचा शोध घेत 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 अरण्यात फिरू लागले. गोदावरीच्या काठाकाठाने ते भद्रगिरीवर आले. भद्रगिरीवर आल्याबरोबर भद्रगिरी अतिशय आनंदाने प्रफुल्लित झाला. गिरिभद्र हा मेरू पर्वत आणि मेनका यांचा पुत्र. अतिशय आनंदाने त्यांनी श्रीराम त्या ठिकाणी होते तेवढे दिवस त्यांची सेवा शुश्रूषा केली. आणि ज्या वेळेला रामप्रभू निघाले त्यावेळेला भद्र त्यांच्या पायाशी मिठी मारून म्हणाला, श्रीरामा, करुणानिधाना, तुम्ही माझ्या या गिरीवरून कुठेही जाऊ नका. मी तुम्हाला विनंती करतो. त्याची भक्ती पाहून प्रभू म्हणाले, भद्रा, मी आता सध्या माझ्या पत्नीच्या शोधात आहे. माझी पत्नी सीता, तिचा शोध लागल्याबरोबर मी लक्ष्मणासह येथे येतो, तुला भेटतो, असं त्यांनी भद्राला वचन दिलं आणि ते पुढे निघून गेले. श्रीराम पुढे निघून गेले. सीतेचा शोध लागला आणि ते अयोध्येला परत आले. त्यांचा अवतार कालही संपला. पुढे द्वापार युग लागलं. श्रीकृष्ण अवतार कार्य सुद्धा संपला आणि ते वैकुंठामध्ये निघून गेले. तर काय, वैकुंठामध्ये अतिशय भक्तिपूर्ण मनाने त्यांना हाक मारणारा भक्त भद्राची वाणी ऐकू आहे. आणि करुणानिधान वैकुंठपती विष्णू तेथून लगेच पत्नी लक्ष्मी आणि अनंत शेष यांच्याबरोबर श्रीरामावतारात निघाले. ते येताना श्री आपल्या चतुर्भुजा अवतारात ते भद्रगिरीवर आले. त्यावेळेला भद्रगिरीवर अतिशय आनंदोत्सव साजरा झाला. तप करणाऱ्या भद्राचला एकदम डोळे उघडून पाहतो तर काय, भद्राच्या समोर एका हातात सुदर्शन चक्र, दुसऱ्या हातात शंख आणि एका हातात बाण आणि दुसऱ्या हातात कोदंड धारण केलेला असा राम, त्यांच्या डाव्या मांडीवर पत्नी सीता विराजमान झालेली आणि उजवीकडे लक्ष्मण आपल्या धनुष्यबाणासह उभा. असं दर्शन झाल्याबरोबर भद्र अतिशय सद्गतीत झाला. श्रीरामाची स्तुती केली भद्राने आणि तेव्हा श्रीरामांनी भद्राला विचारलं, भद्रा, तुझी इच्छा मी पूर्ण करण्यासाठी येथे अवतरित झालेलो आहे. वचनपूर्तीसाठी येथे मी आलेलो आहे. तुला काय हवाय? भद्र म्हणाला, तुमचं दर्शन घेतल्यानंतर आणखीन काहीही नको मला. तुम्ही या माझ्या शिरावर इथेच तुम्ही स्थानापन्न व्हा आणि कलियुगाचा अंत होईपर्यंत या कलियुगातील लोकांना तुम्ही मार्गदर्शन करा, असं भद्रांनी त्या श्रीरामांना, सीतारामस्वामींना सांगितलं.
तेव्हा सीतारामस्वामी म्हणाले तथास्तु, आणि त्या ठिकाणी शिल्पाकृतीमध्ये ते तिथेच त्या ठिकाणी ते थांबले. काही काळानंतर त्या भद्रगिरीच्या गिरीकंदरामध्ये अनेक चंचू जातीच्या वसाहती वाढल्या. त्या चंचू जातीच्या वसाहतीमध्ये एक अतिशय वृद्ध स्त्री पोगला कम्मा म्हणून होत्या. त्यांनी त्या वृद्ध स्त्रींना एका खूप मोठ्या वारुळामध्ये असलेली सीतारामस्वामींची मूर्ती दिसली आणि त्यांनी आपल्या गावकऱ्यातील सर्व लोकांना बोलावून आणलं आणि अशा प्रकारे या मूर्तीची पूजा त्या सर्व लोकांनी केली. ऊन पावसापासून त्या मूर्तीचं रक्षण व्हावं म्हणून तेथे जवळ असलेल्या वनस्पतीची जावळं त्या मूर्तीच्या वर बांधून सुरुवातीला पूजा करू लागले. पालवंचाच्या जवळ भद्रगिरीच्या जवळच्या गावामध्ये त्यावेळेला मुस्लिम नवाब, हैदराबादचे मुस्लिम नवाब, गोलकोंड्याचे नवाब तानीशहा होते. त्यांच्याकडे काम करणारा गोपन्ना नावाचा तहसीलदार एकदा रामनवमीच्या उत्सवाप्रित्यर्थ सीतारामस्वामीच्या मंदिरात गेल्यानंतर तेथील सर्व लोकांनी गोपन्नांना विनंती केली की आपण सीतारामस्वामींचं मंदिर बांधून द्या आम्हाला. आम्ही पुढील वर्षी जो शेतमाल संपूर्ण हाताशी आल्यानंतर तुम्हाला आम्ही सर्व पैसे देऊ, असं त्या गावकऱ्यांनी पुन्हा त्या तहसीलदारांना विनंती केली. मुळातच त्या सुंदर अशा सीतारामस्वामी आणि लक्ष्मणाच्या मूर्ती पाहून त्या मूर्तीच्या प्रेमात पडलेल्या तहसीलदार गोपन्नांनी मंदिर बांधण्याचं योजना आखली आणि त्यासाठी 6 लाख सुवर्ण मुद्रा सरकारी तिजोरीतून घेऊन त्यांनी खर्च केला. मंदिर बांधकाम झालं. आता मंदिराच्या शिखरावर सुदर्शन चक्र बसवावं असं त्यांच्या मनात आलं आणि त्यांनी अनेक कलाकारांना विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना कुठे मनासारखं सुदर्शन चक्र भेटेना. आणि एके दिवशी त्यांना अनुभूती मिळाली. त्यांना दृष्टांत झाला की गोपन्ना, उद्या ब्रह्ममुहूर्तावर गोदावरीच्या पवित्र जलाशयामध्ये जा आणि त्या ठिकाणी तुम्हाला सुदर्शन चक्र भेटेल. अहो आश्चर्यम! दुसऱ्याच दिवशी गावकऱ्यांना घेऊन ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे पहाटे 3 वाजता गोपन्ना गोदावरीच्या जलाशयात उतरले आणि त्या ठिकाणी त्यांना अगदी सहज सुदर्शन चक्र मिळाला. तो भव्य चक्र आज सुद्धा त्या मंदिराच्या शिखरावर असलेलं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे अनुभूती मिळाल्यानंतर मग गोपन्ना मात्र श्रीरामाच्या कीर्तनामध्ये, श्रीरामाच्या भजनामध्ये तल्लीन होऊ लागले. परंतु गोपन्नांनी तिजोरीतून 6 लाख सुवर्ण मुद्रा घेऊन हिंदू मंदिर बांधलेलं आहे असं त्या नवाब तानीशहाच्या कानात लोकांच्या दरबारीय मुस्लिम लोकांनी त्यांचं कान भरलं आणि तानीशहा सुद्धा स्वतः तहसीलदार गोपन्नाशी विचार विनिमय न करता त्यांना हैदराबाद येथील गोलकोंडा किल्ल्यावरील तळघरामध्ये डांबून ठेवले. 1 दिवस 2 दिवस नव्हे,
जवळजवळ 12 वर्ष होत आले. त्या किल्ल्यामध्ये गोपन्नांचे हाल हाल केले त्या मुस्लिम सरदारांनी आणि मनसोक्त त्यांना त्रास दिला. त्यावेळेला संपूर्ण कष्ट सहन करण्याची मला शक्ती दे रामा, मला शक्ती दे. आणि रामचंद्रा, तुला माझ्यावर दया येईना म्हणून त्यांनी सीतामाईची करुणा भाकली. तेलुगूमधून ननु ब्रोवमनी ननु ब्रोवमनी छप्पवे सीतम्म तल्ली ननु ब्रोवमनी छप्पवे ननु ब्रोवमनी छप्पू ननु ब्रोवमनी छप्पू नारी शिरोमणि जनकरायुने ಕೂತುರು ಜನನಿ ಜಾನಕಿ ಅಮ್ಮ ನನು ಬ್ರೋವಮನಿ ಚಪ್ಪವೇ सीतम्म तल्ली. अशा प्रकारे त्यांनी आपल्या भाषेतून सीतामाईची करुणा भाकली. आईला आपल्या मुलावर किती प्रेम असतं हे प्रत्येक मातृहृदयाला माहीत आहे. तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या आणि अश्रू तिच्याच मांडीवर झोपलेल्या श्रीरामाच्या हृदयावर पडू लागला. रामचंद्र एकदम गहिवरून आले आणि त्याच रात्री लक्ष्मणासह त्या तानीशहाच्या महालात रात्री 12:30 वाजता गेले आणि तानीशहाला त्यांनी उठवलं. तानीशहा, हे माझे मोठे बंधू रामोजी आणि मी लक्ष्मणोजी, आम्ही उभयता तुमचे जे तहसीलदार आहेत त्यांचे सेवक आहोत आम्ही. त्यांनी तुमच्या हिंदू मंदिर बांधण्यासाठी तुमच्या परगणीमध्ये तुमच्या तिजोरीमधून 6 लाख सुवर्ण मोहरा घेतल्या होत्या. त्या मोहरा परत करण्यासाठी आम्ही आलो आहोत. त्या मोहरा घ्या आणि राजमुद्रा असलेले तुम्ही आम्हाला परत पावती द्या. महाराज नवाब उठून बसले आणि काय घडतंय त्यांच्या लक्षात येईना. त्यांनी मोहरा घेतल्या, राजमुद्रा आणि त्यांना दिलं. श्रीरामाने लगेच परत पावती हनुमंता करवी त्या गोलकोंडा किल्ल्यात पाठवून दिलं आणि अशा प्रकारे गोलकोंडा किल्ल्यात डांबून ठेवलेल्या गोपन्नाची सुटका झाली. गोपन्ना त्या तुरुंगामध्ये अनेक कीर्तनं लिहिली, अनेक भजनं लिहिली आणि ते राममय झाले. महाराज तानीशहानी दुसऱ्या दिवशी आपल्या सर्व नोकरांना त्या ठिकाणी बोलावलं आणि सांगितलं, रात्री रामोजी आणि लक्ष्मणोजी आत आले, त्यांना सोडलं कुणी? सगळे अगदी चकित झाले. नाही महाराज, आम्ही जागे होतो, आम्ही पहारा देत होतो, आम्ही जागे होतो, आम्ही पहारा देत होतो. ते आले आम्हाला माहित नाही महाराज. हे पहा, सुवर्ण राशी पहा, ते दोघं आले होते, ह्याची साक्ष आहे इथे. आणि पहा, मी त्यांना राजमुद्राचा शिक्का दिलो, पहा पहा. आणि महाराज अगदी भ्रमित झाले
लगेच राजदरबार त्यांनी बोलावून घेतलं आणि दरबारी लोकांच्या पुढे त्यांनी सांगितलं की अशी घटना घडलेली आहे आणि या सुवर्ण मुद्रा त्यांनी दिलेल्या आहेत. सुवर्ण मुद्रांचा अभ्यास करणारे तज्ज्ञ त्या ठिकाणी आले आणि त्यांनी काय सांगावं? अहो राजा महाराजा, ह्या ज्या सुवर्ण मुद्रा आहेत या त्रेतायुगातील रामराज काळातील श्रीराम जेव्हा राजे होते तेव्हाचे आहेत. हे पहा, त्याच्यावर सीताराम यांची प्रतिमा आहे आणि मागे पहा संजीवनी पर्वत हातात घेतलेल्या हनुमंताची प्रतिमा आहे. हे त्या काळातील आहे. तुम्ही किती भाग्यवान. अहो तुम्हाला साक्षात परमेश्वर श्रीराम आणि लक्ष्मण तुमच्या महालात आले, तुम्हाला दर्शन दिलं तेव्हा नवाब एकदम चिरकून या अल्लाह म्हणून स्वतःच्या गालावर त्यांनी मी केवढा मोठा अपराध केला, एका निरपराधी अशा माझ्या तहसीलदाराला मी त्रास दिलो. श्रीरामा तुम्हाला माझ्या दारापर्यंत यावं लागलं म्हणून नवाब अगदी खजील झाले आणि मला हा पैसा काहीही नको म्हणून गोपन्नाला देऊ केलं. पण गोपन्ना म्हणाले नाही, माझे प्रभू स्वतःच्या मंदिरासाठी बांधलेलं जे कर्ज आहे प्रभू स्वतः येऊन दिले. प्रभूंना स्वतः यावं लागलं आणि त्याची साक्ष म्हणून मला फक्त 2 मुद्रा द्या आणि आम्ही आज सुद्धा भद्राचलम येथील मंदिरात गेलो तर त्या मंदिरामध्ये ते दोन्हीही मुद्रा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे कलियुगामध्ये श्रीराम वचनपूर्तीसाठी अवतरले. आपण मनापासून ज्या ईश्वराची पूजा करतो, ज्या ईश्वराला हाक मारतो, तो ईश्वर त्या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या रूपाने अवतरून आपलं कार्य पूर्ण करतो, ह्याची साक्ष आपल्याला येते. त्यानंतर नवाब हे स्वतः सपरिवार भद्राचलमला गेले आणि रामनवमीच्या दिवशी भद्राचलम येथे श्रीराम व सीताबाईचं विवाह कार्य संपन्न होतो. त्या विवाह कार्यासाठी शुद्ध मोतींचे अक्षता घालतात. तर आज मितीला सुद्धा हैदराबादच्या नवाब सरकाराकडून हत्तीवरून मोत्यांची रास हत्तीवरून मिरवणूक काढून त्या भद्राचलम येथील मंडपात जातात आणि नवाब स्वतः पाय उतार होऊन त्या अक्षता सीतारामस्वामींच्या डोक्यावर घालतात. आज मितीला सुद्धा नवाब घराण्यातील ही परंपरा सुरू आहे. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम किंवा कुठल्याही प्रकारची तुम्ही जातभेद न मानता सर्व ईश्वर एकच आहे याची प्रचिती एक येते. भद्राचलमला त्या समकालीन संत कबीर सुद्धा होऊन गेले. संत कबीरांना एके दिवशी श्रीरामांची खूप आठवण आली आणि ते मंदिरात जायला निघाले तर लोकांनी त्यांना अडवलं. नाही तुम्ही आता जाऊ शकत नाही, आता भोग देत आहोत. पण कबीराची मनस्थिती अशी झाली होती की आता मला त्यांना भेटायचंय. तर प्रत्यक्ष श्रीरामाची मूर्ती त्या ठिकाणी दारावर आलेली आहे आणि त्या भद्राचलमच्या दारामध्ये स्थानापन्न झालेली मूर्ती आपल्याला दिसते. तर भक्तासाठी
भगवंतच मंदिरामधून बाहेर आलेला आहे. तो भक्त कबीर हा कुठल्या जातीचा आहे हे रामरायांनी पाहिलेलं नाही. अशा प्रकारे आज या कलियुगामध्ये अवतरलेल्या रामाची कथा मी एवढ्यासाठी सांगितलेली आहे की श्री रामप्रभू हे कलियुगामध्ये, कलियुगाच्या अंतामध्ये आणि पृथ्वीचा अंत झाला तरी सुद्धा आणखीन अनेक पृथ्वी निर्माण होतील तरी सुद्धा श्रीराम हे भक्तासाठी वेगवेगळ्या रूपाने अवतरतात. श्रीराम हे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहे. आपल्याला तारून नेणारे आहे. अशा या रामप्रभूंचं जन्मस्थान आहे अयोध्या. गेल्या 525 वर्षापूर्वी बाबरांनी अयोध्या येथील श्रीराम मंदिर पाडलं आणि त्या ठिकाणी मशीद बांधलेलं होतं. आणि यासाठी आपण सर्वांनी अनेक दिवसापर्यंत आपली जागा म्हणजे ज्या ठिकाणी श्रीरामाचा जन्म झालेला होता तेवढंच आम्हाला द्या. आपलीच जागा आपल्याला मागवून घेण्यासाठी किती कष्ट भोगावे लागले. आणि जानेवारी महिन्यातील 22 तारखेला त्याच जागेवर श्री रामप्रभूंची, रामलल्लांची स्थापना झालेली आहे. आणि तो सोहळा आपल्या डोळ्याने पाहण्याचं भाग्य आपल्याला मिळालेलं आहे. आपण सर्वजण अगदी भाग्यवान आहोत. म्हणून एक 5 वेळा श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. प्रभु श्री रामचंद्र की, प्रभु श्री रामचंद्र की. तर श्री रामचंद्र यांचा जन्म अयोध्या येथे शरयू नदीच्या तीरावर झालेला आहे. शरयू नदीचा उगम मानस सरोवरात झाला असून त्या अयोध्या नगरीचे महाराज दशरथ आणि त्यांना 3 राण्या होत्या. परंतु 3 राणी असूनही त्यांना पुत्र संतान झाला नव्हता. म्हणून महाराज दशरथांनी अतिशय दुःखाने परमेश्वराची त्यांनी पूजा अर्चा केली. हे भगवंता, मला पुत्रप्राप्ती होण्यासाठी तुम्ही कृपा करावी. परंतु मागील काही ऋणानुबंधामुळे महाराज दशरथ आता 60 वर्षाचे होऊनही त्यांना पुत्रप्राप्ती झालेली नव्हती. त्यांची पत्नी, पहिली पत्नी कौसल्या महाराणी, दुसरी पत्नी सुमित्रा आणि कैकेयी या 3ही महाराणींनी प्रभू महाविष्णूंची पूजा केली. आणि एके दिवशी महाराज दशरथांना दृष्टांत झाला की राजा, मी स्वतः तुझ्या घरी अवतार घेत आहे. तुझ्या घरी 4 वेदाच्या रूपाने मी जन्म घेत आहे. तू दुःखी कष्टी होऊ नको. राजाला अतिशय आनंद झाला आणि महाराजांनी आपले राजपुरोहित वसिष्ठ महर्षींना बोलावून आपल्या स्वप्नाविषयी सांगितलं. तेव्हा वसिष्ठ महर्षींनी महाराजांना सांगितलं की राजा
रोमपाल राजाजवळ तुमची मानसकन्या असं म्हटलं जातं, शांता नावाची मुलगी कौसल्या मातेला झालेली होती. म्हणून शांता देवीचं विवाह विभांडक पुत्र ऋष्यशृंग नावाच्या ऋषीशी झालेलं होतं. त्या अर्थाने ऋष्यशृंग महाराज हे त्यांचे जावई. आणि ऋष्यशृंग ऋषी म्हणजे जणू काही त्या काळातले स्त्रीरोग तज्ञच होते. अतिशय त्यांचा गाढ अभ्यास होता वनस्पती शास्त्रावर. म्हणून महाराज स्वतः रामपाल राजाकडे गेले आणि ऋष्यशृंगांना आपल्या अयोध्येला आणलं. ऋष्यशृंग यांनी महाराज दशरथ आणि त्यांच्या तीनही महाराणींना 1 वर्षभर व्रतस्थ राहण्याचा सल्ला दिला. स्वतः महाराज सुद्धा 1 वर्षभर कडकडीत ब्रह्मचर्य पाळण्याचा सल्ला महाराजांना सुद्धा दिला. त्यांच्या सल्ल्याप्रमाणे सर्वांनी ऋष्यशृंग ऋषींच्या आदेशाप्रमाणे वागले. आणि त्यानंतर ऋष्यशृंग ऋषींनी वनस्पती शास्त्रातील तज्ज्ञ अशा ऋषींनी वनस्पतीचा काढा काढून अग्निदेवाला त्यांनी प्रार्थना केली की हे अग्निदेवा, मी जे औषध निर्माण केलेलं आहे त्या औषधामध्ये तू प्राण घाल. त्या औषधामध्ये तू प्राण घाल, त्या औषधामध्ये सजीवता निर्माण कर. तर त्यानुसार ते औषध अग्निदेवाला त्यांनी समर्पण केलं आणि त्या औषधाला पायस असं म्हणतात. ही वदंता नाही तर सत्य घटना आहे. तर त्यानंतर आपल्याला तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच काही गोष्टींची अशी सवय आहे. एखादा मनुष्य अतिशय वेगळं काहीतरी करून गेला तर त्याच्याजवळ दैवी शक्ती आहे बरं का. त्याच्याजवळ दैवी शक्ती आहे म्हणून त्याला आपण देव करून ठेवतो, देवारात पूजा करतो, नारळ फोडतो, प्रसाद देतो, उदबत्ती ओवाळतो. तर असं नव्हे. प्रभू श्री रामचंद्र हे मानवच होते हे त्यांनी स्वतःही सांगितलेलं आहे. आणि महाराज दशरथांनी ऋष्यशृंग ऋषीकडून जे औषध तयार करून घेतलं त्या औषधाचं स्वरूप त्यांनी एक खिरीच्या रूपामध्ये त्यांनी तयार केलं. आणि ती खीर त्यांनी स्वतः नारायणांनी महाविष्णूंनी याच्यामध्ये प्राण ओतलेला आहे. अग्निदेवांनी याच्यावर संस्कार केलेले आहेत आणि तुम्हाला निश्चितपणे पुत्रप्राप्ती होईल. तुम्हाला 4 पुत्र होतील असं सांगितलं. महाराणी कौसल्य देवीला दशरथ महाराजांनी निम्मा कौसल्या देवीला आणि निम्मा सुमित्रा देवीला दिल्यानंतर कौसल्या देवीने आपल्यातला निम्मा सुमित्रेला दिलं आणि कैकेयीने सुद्धा आपल्यातला निम्मा सुमित्रेला दिलं. अशा प्रकारे 2 वेळा सुमित्रा देवीला खीर प्रसाद रूपाने मिळालं. आणि नंतर कौसल्या माता, सुमित्रा आणि कैकेयी यांच्या चेहऱ्यावर तेज दिसून येऊ लागलं. ते माता होणार म्हणून संपूर्ण गावामध्ये आनंद वातावरण निर्माण झालं. आणि चैत्र शुद्ध 9च्या दिवशी
चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी श्री रामप्रभूंचा जन्म झाला. श्री रामप्रभूंचा जन्म झाला. कौसल्या माता धन्य झाल्या. कौसल्या माता धन्य झाल्या, आनंदित झाल्या. आणि तुम्ही आम्ही सुद्धा श्री रामरायाचं श्री रामरायाचं रामलल्लाचं स्वागत करूया. श्रीराम हे स्वतः महाविष्णूचं अवतार आहेत असं पद्मपुराणामध्ये सांगितलेलं आहे. पद्मपुराणामध्ये असं सांगितलं आहे की सुदर्शन चक्र म्हणजे भरत आणि शंख म्हणजे शत्रुघ्न. ज्या शेषशाहीवर महाविष्णू निद्रिस्त होतात तो शेषशाही अनंत शेष म्हणजे लक्ष्मण. अशा प्रकारे ही 4 भावंड 4 वेदाप्रमाणे महाराज दशरथांच्या महालात जन्म घेतलेला आहे. म्हणून हे गुपित वसिष्ठ ऋषींनी महाराजांना सांगितलं, तुम्हाला जे पुत्रप्राप्ती झालेली आहे ते सामान्य नसून असामान्य आहे. प्रत्यक्ष वैकुंठपती तुमच्या दारी आलेले आहेत असं महाराजांना सांगण्यात आलं. हळूहळू ही 4ही मुलं मोठी झाली. हळूहळू ही 4ही मुलं मोठी झाली. त्यांची 8व्या वर्षी मुंज करण्यात आली. 8व्या वर्षी त्यांचं मुंज करण्यात आली. त्या आईंना असं वाटलं की आपल्या मुलांना आपल्याच घरी गुरुजींना बोलावा ना, आपण तर महाराज आहे आणि एवढ्या उशिरा आम्हाला पुत्रप्राप्ती झालेली आहे. परंतु महाराज दशरथ सुद्धा त्या गोष्टीला नकार दिले. ऋषी मुनींना त्या काळामध्ये राजापेक्षा जास्त सन्मान ऋषी मुनींना देत होते. त्यांनी आपले राजपुरोहित वसिष्ठ ऋषींना विनंती केली की त्यांच्या आश्रमामध्ये त्यांची 4ही मुलं जातील आणि विद्याभ्यास करतील म्हणून. त्याप्रमाणे वसिष्ठ ऋषींचं आश्रम सरस्वती नदीच्या किनारी होतं. सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर वसिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये 20,000 मुलं त्या काळामध्ये शिकत होते. त्या काळामध्ये 4 श्रेणीमधून शिक्षण दिलं जात होतं. राजपुत्रांच्या लेवलचं म्हणजे याच्यामध्ये हीन उच्च नीच असं नव्हे. आता कसं आपण इंजिनियर, डॉक्टर, वकील, ग्रॅज्युएशन, BSc, BA, BCom असं म्हणतो, त्याप्रमाणे त्या लोकांच्या समाजाप्रमाणे शिक्षण दिलं जात होतं. राजपुत्रांना राजकीय शिक्षण आणि व्यापाऱ्यांचे व्यापार करणाऱ्या मुलांना व्यापार व्यवहार आणि त्याचप्रमाणे सैनिकी शिक्षण दिलं जात होतं. त्याच्यानंतर शिक्षण देणारे जे शिक्षक असतात त्यांना ब्राह्मण समाज असं म्हणत होते. त्यांना त्यांच्या पद्धतीनं आपण BEd, TD, DEd वगैरे म्हणतो त्या पद्धतीचं शिक्षण दिलं जात होतं. आता स्वच्छतेचं काम सुद्धा करण्यासाठी माणसं लागतातच. मग त्या लोकांना सुद्धा त्या पद्धतीचं जाडलोट करणे, स्वच्छता करणे, गावातील कचरा एकत्र नेणे, त्या कचऱ्याचं बायफर्केशन करणे, वाटेल तिथं कचरा टाकू नये, या सर्व गोष्टीचं शिक्षण त्या 4th श्रेणीमधील लोकांना दिलं जात होतं. जेणेकरून आपली राज्यव्यवस्था सर्व कामं सर्व
व्यवस्थितपणे वाटून दिलं जात होतं. अशा प्रकारचं शिक्षण त्या ठिकाणी दिलं जात होते. वसिष्ठ ऋषींच्या पत्नी अरुंधती देवी, विवाह संस्थेमध्ये आपण अरुंधती देवीची पूजा करतो, कारण वसिष्ठ आणि अरुंधती यांची जी जोडी आहे त्या जोडीला आदर्श पती पत्नींचं जोडी असं म्हणतात. वसिष्ठ ऋषी एकटे आश्रम चालवू शकले नसते. त्या आश्रमात येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना संगीत आणि मातृप्रेम हे स्वतः अरुंधती देवी देत होत्या. त्यांना मातेच्या हृदयाने खाऊ घालत होत्या. इंद्रदेवाने वसिष्ठ ऋषींना एकदा त्यांच्या कामधेनू गायीची पुत्री श्यामली, तिला त्यांनी वसिष्ठ ऋषींना दिलं भेट म्हणून. श्यामली अमर होती आणि इच्छित जे काही तुम्ही मागा ते श्यामली देत होती. तर श्यामली गाय आणि अरुंधती देवीचं अतिशय अतूट प्रेम होतं. या आश्रमात राहणाऱ्या सर्व मुलांना पोटा पाण्याची सोय सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत त्यांना नाश्ता, दूध, अन्न सर्व काही अरुंधती देवी या श्यामली गाईला मागत होत्या आणि श्यामली गाई त्या सर्व मुलांना अन्न देत होत्या, महाप्रसाद देत होत्या. अशा प्रकारे त्यांच्या आश्रमात राहणाऱ्या सर्व विद्यार्थी खाऊन पिऊन आनंदाने राहत होते, अगदी सुखी राहत होते. संध्याकाळी त्या सर्व मुलांच्या जवळ मातृप्रेमाने अरुंधती माता जाऊन त्यांना लोडी म्हणत होते. त्यांना संगीत गायन करून त्या मुलांना त्या थोपटत होत्या. अशा प्रकारे मातृस्वरूपिणी या अरुंधती देवीच्या प्रेम आणि वसिष्ठ ऋषींच्या या आश्रमातील शिस्तीमध्ये राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न वाढले. पाहता पाहता त्यांचं शिक्षण पूर्ण झालं आणि ते चारही भावंड अयोध्येला परतली. आपली मुलं अयोध्येला परतल्याबरोबर अयोध्यावासीय अतिशय आनंदाने त्या मुलांचं स्वागत करून त्या मुलांना आपल्या राजदरबारामध्ये त्यांना येण्याची परवानगी महाराजांनी प्रजा आणि कार्यकारिणीच्या संमतीने दिली. त्यावेळची राजव्यवस्थेबद्दल मी थोडक्यात सांगते. राजा मध्यभागी, राजाच्या हाताखाली अष्टप्रधान होते. अष्टप्रधान म्हणजे कार्यकारिणी मंडळ. कुठल्याही प्रकारचा जर विचार विनिमय एखाद्या गोष्टीचा निर्णय घ्यायचा असेल तर त्या अष्टप्रधानांच्या परवानगी घेऊनच निर्णय घ्यावा लागत असेल. एखादं खूप मोठं संकट आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात निर्णय घ्यायचा असेल तर महाराजांच्या डोक्यावर म्हणजे महाराजांच्या उच्चस्थली असे ऋषी मंडळ होते की जे ऋषी महाराजांच्या समोर कधीही हात पसरत नव्हते. ते स्वतः स्वयंभू होते, महान तपस्वी होते आणि अशा ऋषींच्या समोर प्रश्न उभं करून महाराज त्यांची परवानगी घेत होते. त्या ऋषींमध्ये जाबाली, मार्कंडेय ऋषी अशा प्रकारचे
श्रेष्ठ श्रेष्ठ महान तपस्वी ऋषी होते. याही पुढे जाऊन ऋषींनी एखादी गोष्ट सांगितलेली आहे आणि कार्यकारिणींनी सुद्धा मंजूर केलेली आहे एखादी गोष्ट, परंतु महाराजांना जर खटकली ती गोष्ट, नाही हे जे करत आहोत हे योग्य नाही असं जर वाटलं तर महाराज पुन्हा एकदा त्या गोष्टीवर विचार करून नीतीवर, म्हणजे ती गोष्ट म्हणजे पर्सनल नव्हे, नीतीवर बोट ठेवून त्या गोष्टीचा निर्णय घेतला जात असे. अशा प्रकारचा निर्णय रामचंद्रापुढे एकदा आलेला होता आणि रामचंद्रांनी तो निर्णय घेतला भरत भेटीच्या वेळेला. तर असे हे श्री दशरथ महाराजांचं राज्य अतिशय सुसंपन्न आनंदाने चालू असताना ही चारही भावंड दशरथ महाराजांच्या दरबारामध्ये रुजू झाले. श्री रामचंद्र दरबारात प्रजेचं न्यायनिवाडा आपले वडील आणि त्या क्षेत्रातील लोक कोणत्या पद्धतीने करतात याचा सूक्ष्म अभ्यास त्यांनी केला. आणि एवढंच नसून रात्रीच्या वेळेला ते स्वतः आपल्या नगरामध्ये फिरत होते आणि लोकांच्या अडीअडचणी समजावून घेत होते आणि त्या अडीअडचणी राम सोडवत होते. म्हणून राम लोकप्रिय झाला. सर्व लोकांना राम अतिशय आवडू लागला. एवढंच नव्हे की आपल्या घरातीलच राम आपलाच पुत्र आहे असं लोकांची धारणा झाली. आणि आपण सुद्धा रामायण याच ग्रंथाला का एवढं आपलंसं केलेलं आहे, कारण ती आपल्या घरातीलच कथा आहे. मंथरेची कथा. कुणीतरी घरामध्ये कान भरवणाऱ्या बायका असतात, सासू सुनामध्ये भांडण लावणारे कुणीतरी असतात आणि त्याच्या आहारी आपण जातो. तर अशा घटना आपल्या घरामध्ये सुद्धा घडतात. भावंड अतिशय आनंदाने राहू लागली तर शेजाऱ्यांना बघवलं जात नाही आणि लगेच त्याच्यामध्ये काहीतरी भरवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्यामध्ये सुद्धा वादविवाद लावण्याचा प्रयत्न करतात. तर असे प्रसंग या अयोध्येतील दशरथ महाराजांच्या कुटुंबामध्ये घडत नव्हते. त्यांचे चारही पुत्र सुसंस्कारित सुसंपन्नित असे होते. तर अशा या दशरथ महाराज आणि 4 पुत्र यांनी भरलेलं हे घर अतिशय आनंदाने नांदत असताना एके दिवशी त्यांच्या दरबारामध्ये विश्वामित्र ऋषी आलेले आहेत असा निरोप महाराजांपर्यंत आला. त्या काळामध्ये ऋषी मुनींना राजे महाराजे अतिशय महत्त्व देत होते. महाराज सिंहासनावर बसलेले, सिंहासनावर उतरून ते विश्वामित्रांना सामोरे गेले आणि विश्वामित्रांना वंदन करतच ते त्यांना आपल्या दरबारी आणले. त्यांची पादपूजा केली आणि विश्वामित्रांना त्यांनी पुन्हा विनंती करून विचारू लागले की महाराज, मी आपली कोणती सेवा करू शकतो? मी आपली कोणती सेवा करू शकतो? कृपया आपण मला सांगा. ती सेवा मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. विश्वामित्र म्हणाले, तुम्ही सूर्यवंशीय इक्ष्वाकू कुळातले
रघुवंशीय शब्द न पाळणारे आहात का? मी जे मागणार आहे ते तुम्ही देणार का? दशरथ महाराज म्हणाले, मी माझा प्राण सुद्धा देणार. राजा, तुझा प्राण मला नको आहे बाबा, मला हवा आहे तुझा पुत्र. राजाचे डोळे फिरले. माझा पुत्र? हो, तुझा पुत्र राम. तुझा पुत्र राम काही दिवसासाठी, बर का, मी कायमचं मागत नाही तुझ्या मुलाला, काही दिवसासाठी तुझ्या मुलाला माझ्या बरोबर पाठवून दे. कारण मी दंडक अरण्यामध्ये एका यज्ञाची सुरुवात केली आहे. सुरुवात तर केली आणि यज्ञ सुरुवात केल्याबरोबर त्या विभागातील राक्षस येतात. त्या यज्ञामध्ये रक्त आणि मांस टाकून यज्ञ विझवतात. मी स्वतः त्या राक्षसांना मारायला समर्थ आहे, परंतु मी आता ऋषी आहे, दीक्षा घेतलेली आहे यज्ञ करण्याची. जर मी त्या राक्षसांना मारलो तर माझं पुण्य, माझा प्रभाव नाहीसा होईल आणि मी जे लोककल्याणासाठी यज्ञ करत आहे ते यज्ञाचं फळ सुद्धा लोकांना मिळणार नाही. म्हणून मी त्या राक्षसांना वध करणार नाही. तर महाराज, कृपा करून आपण तुमचे ज्येष्ठ पुत्र श्रीरामांना माझ्याबरोबर पाठवा. हे ऐकल्याबरोबर महाराज जणू काही आपली स्मृतीच भ्रष्ट झालेली आहे असं त्यांना वाटलं. त्यांच्या डोळ्यासमोर तारे चमकू लागले. त्यांच्या तोंडातून शब्द फुटेना. ते म्हणाले, गुरुदेवा, मी स्वतः तुमच्या बरोबर येतो, माझा सैन्य पाठवून देतो. अहो, माझा मुलगा आत्ता कुठे, त्याला 15 वर्षाचा तो झालेला आहे. मिशी सुद्धा फुटलेली नाही हो माझ्या मुलाला. त्याला काय कळणार? आणि राक्षसांना मारायला तो. गुरुदेवा, कृपा करून क्षमा करा, मी स्वतः येतो तुमच्या यज्ञ रक्षणासाठी. वसिष्ठ ऋषी म्हणजे एका टोकाला जाणारे. ते म्हणाले, महाराज, मी तुम्हाला श्रीराम माझ्याबरोबर पाठवून द्या. नाही ना तर रघुवंशीय शब्द पाळत नाही एवढंच समजून मी निघून जातो. हा, निघालो मी. एवढ्यात वसिष्ठ ऋषी मध्ये पडले आणि राजांना सांगितलं, विश्वामित्र म्हणजे आत्तापर्यंतच्या या पृथ्वीवरील सर्व ऋषी मुनीमध्ये महान तपस्वी. त्यांच्या इतकं तप कोणीही केलेलं नाही आणि या पृथ्वीवरीलच नव्हे तर त्रिलोकातील ज्ञान त्यांच्याकडे आहे. त्रिलोकाला हरविण्याची शक्ती त्यांच्याकडे आहे. सर्व अस्त्र शस्त्र विद्या मंत्र सर्व बळ त्यांच्या हातात आहे. अशा या विश्वामित्राने रामाची मागणी केली म्हणजे सामान्य नव्हे, काहीतरी असामान्य गोष्ट करण्यासाठी त्यांनी श्रीरामाची मागणी केलेली आहे. तुम्ही भाग्यवान आहात, तुम्ही भाग्यवान आहात. तुमच्या मुलाला वसिष्ठ ऋषींनी सांगितलं की तुमच्या मुलाला विश्वामित्राबरोबर पाठवून द्या, अन्यथा काय होईल काही सांगता येणार नाही. तेव्हा महाराज दशरथांनी
पुन्हा एकदा विश्वामित्राची क्षमा याचना करून त्यांना सांगितलं, माझा पुत्र राम तुमच्या बरोबर येईल आणि तुम्हाला मी एक विनंती करतो महाराज, माझ्या रामाबरोबर लक्ष्मणाला सुद्धा घेऊन जा. अशी विश्वामित्र म्हणाले, ठीक आहे, अतिशय आनंदाने मी तुमच्या दोन्ही पुत्रांना मी घेऊन जाईन. अशा प्रकारे राम आणि लक्ष्मण उभयतांना विश्वामित्रांनी आपल्याबरोबर नेलेल्या आहेत. श्री रामरक्षेमध्ये विश्वामित्र प्रियश्रुती अशी एक ओळ आलेली आहे. म्हणजे विश्वामित्रांनी राम लक्ष्मणाला कुठल्या शाळेत बसवून, कुठल्या आश्रमामध्ये बसवून शिक्षण दिलेलं नाही. राम लक्ष्मण आणि विश्वामित्र दोघांना दोन्हीकडे आपल्या हाताशी धरून चालत 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 चालतच त्यांनी त्या उभय पुत्रांना शिक्षण मंत्र शिकवत गेलेले. आणि ज्या ज्या ठिकाणी ते जात होते त्या ठिकाणचं स्थल आणि त्या ठिकाणचे नद्या, वृक्ष, वल्ली या सर्व गोष्टींचं ज्ञान देत देत ते पुढे 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 निघून जात होते. ही दोनही बाळं एका शब्दाने सुद्धा, गुरुजी आम्हाला थकवा आलेली आहे, भूक लागलेली आहे, कशाची सुद्धा मागणी न करता माझ्या पाठोपाठ येत आहेत. त्या मुलांच्यावर, त्यांच्या संस्कारावर विश्वामित्रांना दया आली, प्रेम निर्माण झालं त्यांच्या मनातून. आणि त्यांनी त्यांना सर्वात प्रथम बला आणि अतिबला या नावाचं विद्या, म्हणजे ज्या मंत्र, विद्या म्हणजे मंत्र, बला नावाचं जर मंत्र तुम्ही उच्चार केलं तर ती मंत्रदेवता तुमच्या समोर उभी राहून प्रकट होऊन तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करते आणि तिच्या प्रभावाने तुम्हाला जे फळ मिळायचं ते मिळतं. अशा प्रकारे त्यांना या बला यामुळे भूक लागणार नाही, तहान लागणार नाही. अतिबलामुळे कधीही कुठेही त्यांना युद्ध करताना, जमिनीवर झोपताना केव्हाही कंटाळा येणार नाही, झोप येणार नाही, नेहमीच उत्साही राहणार. अशा प्रकारच्या या दोन विद्या, खरं म्हणजे आज सुद्धा त्या विद्यांचा अभ्यास आपल्या संस्कृत ग्रंथामध्ये आहेत. पण त्या ग्रंथातील तो मंत्र शोधणारा डॉक्टरच नाहीये. ही परिस्थिती आपण स्वतः आपल्यावर ओढवून घेतलेली परिस्थिती आहे. तर अशा प्रकारे विश्वामित्रांनी या उभयतांना दोन मंत्र त्या शिकवून ते पहाट झाली, ब्रह्ममुहूर्त झालेला आहे. अशा वेळेला त्या बाळांनो, हे नरशार्दूला, हे रामा, उठा, आता उठा, पहाट झालेली आहे, पहाट झालेली आहे, उठा. अशा प्रकारे अतिशय प्रेमाने, ममत्वाने ते उठवत होते आणि पुढचा मार्ग क्रमण करत होते. ही सर्व कथा प्रत्यक्ष लवकुशांनी श्रीरामाच्या समोर गाऊन दाखवलेली आहे. त्या काळामध्ये अशी एक परिस्थिती आपल्यावर निर्माण झालेली होती की रामायण आणि महाभारत, भागवत या कथा ऐकणे म्हणजे
आता सध्या सुद्धा कमीपणाचं असं समजलं जाऊ लागलं. परंतु रामानेच आपल्याला तारून नेलेलं आहे. रामाने आपल्याला तारून नेलेलं आहे. म्हणून या तारक रामाची कथा सुद्धा अतिशय हृदयस्पर्शी अशी कथा, ज्या इंग्रजांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केलेलं आहे. इंग्रजांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केलेलं आहे. या 150 वर्षामध्ये इंग्रज अधिकाऱ्यांमध्ये जी माजखोर प्रवृत्ती निर्माण झाली, आफ्रिकेतील सैन्यांना, आफ्रिकेतील गुलामांना ज्याप्रमाणे लोक वागवत होते, त्याचप्रमाणे आपल्या भारतातील लोकांना सुद्धा इंग्रजांनी अगदी पिळून काढलं, सळो की पळो करून टाकलं. भारतीयांचं जीवन सुसह्य नव्हे, अगदी असह्य करून टाकलं. काम करायला कुठलंही काम त्यांनी शिल्लक ठेवलेलं नव्हतं. अशा वेळेला इंग्रज लोकांनी स्वतःची शक्कल लढवली आणि त्यांची वसाहत जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी त्यांची वसाहत होती त्या त्या ठिकाणी कामगार म्हणून आपल्या भारतीयांना पाठवून दिलं. एवढंच नव्हे तर ऑस्ट्रेलियामध्ये मी स्वतः श्राईन म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी 25,000 भारतीय सैनिक इंग्रजांसाठी लढले. म्हणजे इंग्रजांकडून जपानशी, दुसऱ्या देशाशी लढून स्वतःचं प्राण अर्पण करून या इंग्रज लोकांना स्वातंत्र्य मिळवून दिलं. म्हणजे आपल्या लोकांना अशा प्रकारे या ब्रिटिशांनी हाताशी धरून त्यांच्या अमेरिकेमध्ये, कापसाच्या शेतामध्ये, द्राक्षाच्या शेतामध्ये, दारू निर्माण करणाऱ्यांमध्ये अशा सर्व वसाहतीवर त्यांनी पाठवून दिलं. आणि या लोकांना त्यांनी जाताना असं सांगितलं की तुम्हाला 5 वर्षापर्यंत आम्ही तिकडे पाठवणार. 5 वर्षानंतर तुम्ही लक्षावधी रुपये तुम्ही संपादन करून पुन्हा भारतात येणार आणि तुम्ही 5 वर्ष तिकडे जाणार ना, तुमच्या कुटुंबाला आम्ही काहीही कमी पडू देणार नाही. अशा प्रकारचं लेखी त्यांनी पत्रावर अंगठा घेतला. त्या इंग्रजी पत्रावर काय लिहिलं काय नाही हे इंग्रजांनाच माहीत, आणि आपल्या लोकांनी त्याच्यावर अंगठा दाबला, संपलं. आणि जे गेलेले लोक आहेत ते तिकडेच. ते लोक जाताना प्रत्येक आई आपल्या मुलाबरोबर आपल्या भाषेतील रामायण नावाचं ग्रंथ पाठवून देत होती. कारण का तर ती आई सांगत होती की बाळा, राम हा राजपुत्र होता, परंतु रामाने 14 वर्ष वनवास भोगलेला आहे, कधीही कष्टाला मागे गेलेला नाही. बाळा, तुझ्या बरोबर राम येईल, तुला श्रीराम तारून नेईल. अशा प्रकारे आपल्या बाळाला सांगितलं. आणि या लोकांना नेताना त्यांनी कोणत्या पद्धतीने नेलं तर अक्षरशः क्रेनमध्ये जसं सामान भरतात त्याप्रमाणे लोकांना खचून भरायचे. भरतानाच निम्मे लोक मरून जातात. श्वास सुद्धा त्यांचा घेता येत नसे. पाणी नाही, श्वास नाही,
अन्न पाणी तर नाहीच नाही. अशा प्रकारे त्या बोटीमध्ये या लोकांना डांबून ती बोट निघणार आणि वाटेत कुणाचा मृत्यू झाला तर त्याला उचलून समुद्रात फेकत होते. अंगावर शहारे येणारे ही घटना पाहून अनेक लोक आत्महत्या करून गेले आणि जे काही थोडे लोक जगले ते लोक इंग्रज लोक ज्या बेटावर पाठवत होते जगावर, ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा हे लोक आपले लोक गेलेले आहेत. तिथेही त्यांनी आपलं वास्तव्य आहे. इंडोनेशियाला, ब्रह्मदेशाला, अफगाणिस्तान त्यावेळेला आपल्याकडेच होतं आणि त्याच्याही पलीकडे त्यांनी सर्व लोकांना पाठवलं. ब्रिटिशांना जगज्जेता असे म्हणत होते. पूर्वेकडचा सूर्य पश्चिमेकडे उगवणार, कसा उगवणार हे सुद्धा आम्ही पाहू. म्हणजे त्यांची जी शक्ती आहे ती शक्ती, गर्व त्यांचा असा वाढलेला आणि अशा प्रकारे आपल्याच लोकांना त्यांनी पहाटे 3 पासून या लोकांना कामावर झोपत होते आणि रात्रीपर्यंत हे लोक अगदी थकून भागून आपल्या घरी येऊन जे काही थोडंफार मिळत होतं ते खाऊन रामरायाचे नामस्मरण करत होते. रामराया, तू वनवासामध्ये किती भोग भोगलास, परंतु आनंदाने सर्व दुःख सहन केलेलं आहे. आम्हाला सुद्धा कष्ट सहन करण्याची शक्ती दे ईश्वरा, अशा प्रकारची प्रार्थना करत होते. आणि या लोकांच्या मधील काही बोटावर मोजण्या इतकेच लोक भारतात परत आले. बाकीचे लोक त्या त्या देशामध्ये तिथेच राहिले आणि तिथल्या संस्कृतीशी ते एकरूप झाले आणि त्या लोकांना तिथल्या संस्कृतीशी ते एकरूप झाले आणि तिथेच त्यांची वसाहत राहिली, तिथेच ते लोक राहिले. आणि त्यांच्या याच्यातून एका वाईटातून चांगली गोष्ट अशी घडली की जगभर श्रीरामनामाचा प्रचार झाला. जगभर त्या सर्व जगातील लोकांना राम इतका आवडू लागला की प्रत्येकाने आपापल्या भाषेमध्ये श्रीरामायण लिहिलेलं आहे आणि याविषयीची संपूर्ण आपल्याला वाचायला सुद्धा मिळेल. तर असं हे श्री रामप्रभू जगभर पसरलेलं आहे. जगातील अनेक लोकांनी रामायण आपापल्या भाषेत लिहिलेलं आहे. आज श्रीरामाची मंदिरं जगभर बांधत आहेत. आता ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे जगातील सर्वात मोठं राम मंदिर बनण्याचा संकल्प सोडलेला आहे आणि त्या मंदिराची पायाभरणी सुद्धा आपल्या पंतप्रधानाच्या हस्ते झालेलं आहे. असे हे राम तुम्हा आम्हाचे सर्वांचे तारून नेणारे श्री रामप्रभूंना मी नमस्कार करते आणि पुन्हा एकदा त्यांचं नामस्मरण 1-2दा आपण करूया आणि मी माझ्या वाणीला विराम देते. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. प्रभु रामचंद्र की, प्रभु रामचंद्र की, प्रभु रामचंद्र की. आपण सर्वजण प्रभू रामचंद्रांच्या या कथेचं, तारक रामाचं आणि भद्राचल रामाची कथा आपण शांतपणे या ठिकाणी एकत्र येऊन ऐकून घेतलेलं आहे. आणि ही कथा निदान आपण तरी आपल्या घरामध्ये आपल्या नातवांना सांगण्याचा प्रयत्न करूया.